हॅलो, टुडे वी डिस्कस अबाउट रिजनलिझम, ज्याला आपण मराठीमध्ये प्रादेशिकता असे देखील म्हणू शकतो. GS मेन्स पेपर 1 मध्ये सोशल इश्यूज मध्ये हा टॉपिक समाविष्ट आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा टॉपिक आहे. यामध्ये आपण रिजनलिझम म्हणजे काय, रिजनलिझम देशाला धोका कसा ठरू शकतो, सध्या चालू घडामोडीतील रिजनलिझमची उदाहरणे, रिजनलिझमला कारणीभूत घटक कोणते, या सर्वांचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. तसेच हा महत्त्वाचा टॉपिक आहे. याचं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही कधी पुढे सर्व्हिस जॉईन कराल तेव्हा तुम्हाला लोकांची डिमांड काय आहे, लोकांना वेगळ्या राज्याची मागणी का करत आहेत, किंवा एखादा प्रदेश का वेगळा होऊ पाहत आहे, कोणत्या गोष्टी त्यासाठी कारणीभूत आहेत, किंवा लोक त्या भाषेसाठी का प्रोटेस्ट करत आहेत, या गोष्टींबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. हे सर्व काही आपण या टॉपिक मधून शिकणार आहोत. सो लेट्स सी. टॉपिक सुरू करण्याआधी या टॉपिकवर मागच्या काही वर्षांमध्ये UPSC आणि MPSC परीक्षेमध्ये काही क्वेश्चन्स आले आहेत. ते क्वेश्चन्स आपण एकदा बघून घेऊया, जेणेकरून आयोगाचा क्वेश्चन पॅटर्न किंवा प्रश्नाचे स्वरूप कशा प्रकारचे असते ते आपल्या थोडंफार लक्षात येईल. पहिला प्रश्न आहे, प्रादेशिकता म्हणजे काय? ज्या प्रकारे प्रादेशिकतेचा परिणाम भारतीय राजकारणावर झाला आहे. यामध्ये प्रादेशिकता म्हणजे काय, त्याची डेफिनेशन सांगून, त्याचे एक्सप्लेनेशन सांगून, प्रादेशिकता भारतीय राजकारणावर काय परिणाम झाला आहे हे लिहायचे आहे. यामध्ये सेकंड पार्ट ऑफ क्वेश्चन आहे, त्यामध्ये मेन्शन केले आहे की अफेक्टेड इंडियन पॉलिटी, म्हणजे इथे भारतीय राजकारणावर झालेला परिणाम स्पष्ट करायचा आहे. आपण पुढे टॉपिकमध्ये बघणारच आहोत की प्रादेशिकता एखाद्या लहान प्रदेश, जिल्हा, राज्य, देश किंवा दोनपेक्षा अधिक देशांचा मिळून झालेला रिजन, या सर्व ठिकाणी रिजनलिझम घडून येऊ शकते. दिलेल्या प्रश्नानुसार आपल्याला भारतीय राजकारणावर झालेल्या परिणामावर चर्चा करायची आहे. त्यानंतर यातील दुसरा प्रश्न आहे, भारतातील प्रादेशिकतावाद वाढण्यास कारणीभूत घटकांची चर्चा करा. त्याचा भारतीय राजकीय व्यवस्थेवर कसा प्रभाव पडतो. यामध्ये रिजनलिझमच्या वाढीस कोणती कारणे किंवा घटक जबाबदार आहेत, त्यामध्ये ते घटक कसा हस्तक्षेप करतात किंवा परिणाम करतात, जेणेकरून एखाद्या ठिकाणी रिजनलिझम सारख्या संकल्पनेचा उगम होतो, हे सर्व क्वेश्चनच्या पहिल्या पार्टमध्ये डिस्कस करायचे आहे. क्वेश्चनचा दुसरा पार्ट जो आपण आधी जो क्वेश्चन बघितला त्याच्यासारखा सेम आहे. भारतीय राजकीय व्यवस्थेवर याचा परिणाम किंवा याचा प्रभाव कसा दिसून येतो हे लिहायचे आहे. इथे देखील इंडियन पॉलिटीच्या कॉन्टेक्स्टमध्ये याचे उत्तर येईल. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, भारतातील वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी प्रादेशिकतेची वाढती भावना हा महत्त्वाचा घटक आहे. जसे मी इंट्रोडक्शनमध्ये म्हणालो, नेहमी देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात वेगळ्या प्रदेशासाठी, वेगळ्या राज्यासाठी लोकांची मागणी चालू असते. मग त्या मागणीमागे त्यांचा काय हेतू असतो किंवा का सतत अशा मागण्या होत असतात, त्यामागे लोकांची काय भावना असते किंवा कोणते घटक त्यामागे कारणीभूत असतात, हे या आपण प्रश्नामध्ये डिस्कस करायचं आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, भारतीय राजकारणासमोर प्रादेशिकता हे आव्हान आहे, त्यावर चर्चा करा. वरील दोन प्रश्नांप्रमाणे हा प्रश्न देखील इंडियन पॉलिटीच्या कॉन्टेक्स्टमध्ये आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील प्रादेशिकता ही एकाच वेळी भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे मानसिकदृष्ट्या एक बहुआयामी घटना आहे. प्रादेशिकता ही एकाच वेळी वेगवेगळ्या घटकांवर परिणाम करत असते. तसेच प्रादेशिकतेचा उगम होण्यामागे देखील खूप साऱ्या घटनाक्रम असतात. या सर्वांची चर्चा यामध्ये करायची आहे. हे आहेत मागच्या काही वर्षातील आयोगाचे प्रश्न. थोडंसं ॲनालिसिस करून पाहिलं तर बरेचसेच क्वेश्चन पार्ट हा काही प्रश्नांमध्ये
रिपीट झालेला दिसून येतो. जसं आपण इंडियन पॉलिटीच्या कॉन्टेक्स्टमधले काही क्वेश्चन बघितले. आपण टॉपिक याप्रमाणे कव्हर करणार आहोत जेणेकरून सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळून जातील. आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूयात. हा टॉपिक झाल्यानंतर या प्रश्नांचे आन्सर रायटिंग कसे करायचे ते आपण नंतर बघणार आहोत. रिजनलिझम म्हणजे काय हे बघण्यापूर्वी आपण रिजन म्हणजे काय हे आधी बघून घेऊयात, जेणेकरून आपल्याला एक आयडिया येईल की रिजनलिझमची सुरुवात किंवा आपण ज्याला बेस म्हणू शकतो तो कोठून तयार होतो. रिजन म्हणजे एकसंधीय प्रदेश ज्याची भौतिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये ही त्याच्या शेजारील प्रदेशापेक्षा वेगळी असतात. म्हणजेच रिजन हा एक होमोजिनियस एरिया असतो ज्यामध्ये बहुतांश गोष्टी या एकसारख्या स्वरूपाच्या असतात. म्हणजेच काही वेळा तेथील भाषा एकसारखी असू शकते किंवा कल्चर किंवा तो एरिया फिजिकली स्वरूपात साम्य असू शकतो. या कोणत्याही घटकाद्वारे एक बाउंड्री तयार होते त्याला आपण रिजन म्हणू शकतो. एक रिजन मधील असे काही घटक हे त्याच्या शेजारील रिजन पेक्षा वेगळेपण जाणवून देतात. त्यामध्ये सहजरित्या फरक स्पष्ट करता येऊ शकतो आणि या फरकाद्वारे आपण बाउंड्री डिस्क्राईब करू शकतो. म्हणजेच ते प्रदेश कसे वेगळे आहेत व कोठून वेगळे आहेत हे आपण स्पष्ट करू शकतो. त्याला रिजन असे म्हणतात. आता आपण मॅपच्या साहाय्याने थोडं बघूया. तर इथे आहे महाराष्ट्र आणि इथे आहे गुजरात. महाराष्ट्राला जोडूनच गुजरातचा काही भाग आहे किंवा खाली आहे कर्नाटक आणि तेलंगणा. मग हे रिजन म्हणून कसे सेपरेट करता येतील किंवा रिजन करायची झाल्यास आपण कोणत्या गोष्टींचा पहिला विचार करू. तर त्यासाठी आपण काही वैशिष्ट्यांचा आधार घेतो. त्यांमध्ये पहिले आहे भौगोलिक वैशिष्ट्ये आणि दुसरे आहे कृत्रिम वैशिष्ट्ये. भौगोलिक वैशिष्ट्यांमध्ये हवामान, भूखंड, भूखंडाचा प्रकार किंवा जमीन, माती, वने यासारख्या नैसर्गिक गोष्टींचा समावेश होतो. सर्वच भागात किंवा प्रदेशात एकसारखे हवामान, भूखंड दिसून येत नाही. काही अंतर गेल्यावर त्यात बराचसाच बदल झालेला आपल्याला दिसून येतो आणि हे बदल एकमेकांवर डिपेंड असल्याने एखादा प्रदेश हा शेजारील प्रदेशापेक्षा वेगळेपण दाखवून देतो. जसे आपण बघितले महाराष्ट्र आणि गुजरात यामध्ये पालघर, नाशिक, धुळे हा भाग ओलांडून गेल्यानंतर तेथे असणारे हवामान किंवा भूरचना यामध्ये बदल बघायला मिळतो. किंवा महाराष्ट्राच्या उत्तरेला गेल्यावर मध्य प्रदेश राज्य लागते. महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती आणि मध्य प्रदेशमधील भौगोलिक परिस्थिती यात बराचसाच फरक आहे. या बदलामुळे तेथे एक बाउंड्री डिफाईन होते. अशीच बाउंड्री प्रत्येक ठिकाणी तयार होते आणि एक विस्तृत एकसंध प्रदेशाची निर्मिती होते. यामध्ये अजून एका वैशिष्ट्याद्वारे प्रदेशाची निर्मिती होऊ शकते ती म्हणजे कृत्रिम वैशिष्ट्ये. कृत्रिम म्हणल्यावरच आपल्या लक्षात येईल की नैसर्गिक सोडून ज्या काही इतर मानवनिर्मित गोष्टी यासाठी कारणीभूत ठरू शकतात त्या सर्व गोष्टींचा समावेश यामध्ये होतो. जसे की भाषा, धर्म, जाती, समाजरचना या अशा गोष्टींमुळे एक प्रदेश दुसऱ्या प्रदेशापेक्षा स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी तयार करतो. त्यामध्ये भाषा ही सर्वात प्रभावी साधन आहे. पुढे आपण बघणार आहोत की भाषेच्या आधारावर राज्य निर्मिती झाल्या आणि अजूनही भाषेच्या आधारावर अनेक ठिकाणी मागणी देखील होत आहे. तसेच सोशल सिस्टीम सुद्धा रिजन होण्यामागील एक प्रमुख कारण आहे. म्हणजेच रिलेशन बिटवीन ह्युमन बीइंग्स अँड ग्रुप. मानवामधील आणि समाजामधील रिलेशनशिप. मग हे रिलेशनशिप कोऑपरेशन कशा प्रकारचे आहे, ते कल्चरली कशा प्रकारे आहे, इकॉनॉमिकली किंवा पॉलिटिकली कशा प्रकारे आहे यावरून एक रिजनचे वैशिष्ट्य होऊ शकते.
महाराष्ट्र आणि तेलंगणाचा याबाबत आपण विचार करू. महाराष्ट्राच्या साधारण 4 जिल्ह्यांना जोडून तेलंगणा राज्य आहे. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड. या जिल्ह्यांची सीमा तेलंगणाला लागून आहे. मग इथूनच एका वेगळ्या प्रदेशाची सीमा बाउंड्री कशी तयार झाली? तर त्या दोन प्रदेशामधील दिसून येणारा बदल. महाराष्ट्रातील बोलीभाषा आणि तेलंगणातील बोलीभाषा यामधील फरक, राहणीमान, खाद्य, सांस्कृतिक जीवन हे पूर्णतः वेगळे दिसून येते. तसेच उद्योग, भौगोलिक परिस्थिती हे सुद्धा वेगळेपण दाखवतात. महाराष्ट्राला साधारण 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे, पण तेलंगणाला समुद्रकिनारा नाही. या घटकावर आधारित इतर घटक असतात. असे जे घटक असतात ते या प्रदेशाचे वेगळेपण दाखवून देतात आणि या वेगळेपणातून रिजन तयार होतो. आशा आहे आपल्याला रिजन म्हणजे काय हे समजले असेल. आता आपण पाहूया रिजनलिझम म्हणजे काय. प्रादेशिकता म्हणजे एकसंध लोकसंख्या असलेल्या वेगळ्या प्रदेशाची जाणीव आणि निष्ठा असणे. आपण प्रदेश म्हणजे काय ते पाहिले आहे. भौगोलिक किंवा कृत्रिम उद्दिष्टांद्वारे एका जागेची एका विशिष्ट आयडेंटिटी तयार होते. ती आयडेंटिटी इतरांपेक्षा वेगळी असते, त्याला आपण प्रदेश म्हणतो. या अशा प्रदेशामधील लोकांमध्ये जेव्हा त्या प्रदेशांबद्दल एक भावना तयार होते किंवा निष्ठा तयार होते, त्या प्रदेशाबाबत लोक पॉझिटिव्ह, प्रोटेक्टिव्ह होतात, तेव्हा तेथे रिजनलिझम सारखी संकल्पना तयार होऊ लागते. पूर्वीपासूनच मानव समूहाने राहत आला आहे. उदरनिर्वाहासाठी असेल किंवा विविध आपत्तीपासून बचावासाठी किंवा अशा अनेक कारणामुळे मानव समूहाने एखाद्या ठिकाणी राहू लागतो. तेव्हा लोकांमध्ये ज्याप्रमाणे एक नातं तयार होऊ लागतं, मग ते सोशल असो किंवा इकॉनॉमिक किंवा पॉलिटिकल, त्याचप्रमाणे लोक आणि त्या प्रदेशामध्ये याच कारणामुळे एक रिलेशनशिप तयार होते. लोक त्या प्रदेशासाठी अधिक भावनिक होतात किंवा त्या प्रदेशाबद्दल निष्ठा तयार होते. मग ते लोक त्या प्रदेशाबद्दल आपोआप प्रोटेक्टिव्ह होऊन जातात. जेव्हा एखाद्या प्रदेशाबद्दल अशी भावना किंवा चेतना मनात जागी होते, त्याला आपण रिजनलिझम असे म्हणतो. प्रादेशिकता ही पर्टिक्युलर रिजनसाठी असते. भारतातील कोणत्याही राज्याचे उदाहरण घेतले तर महाराष्ट्र असेल किंवा कर्नाटक, या राज्यांची स्वतःची अशी एक ओळख आहे. वेगळी जिओग्राफिकल फीचर्स किंवा वेगळी संस्कृती, वेगळी भाषा. पण जेव्हा तिथे काही कारणांमुळे जर त्या प्रदेशाला काही धोका पोहोचणार असेल किंवा तशी काही चिन्हे दिसून येणार असतील, तर तेथील लोक त्या प्रदेशाबद्दल अधिक जागरूक होतात आणि लोकांच्या विविध कृतींमधून ते दिसून देखील येते. हे सर्व घडते ते रिजनलिझममुळे. रिजनलिझम एखादा लहान प्रदेश किंवा राज्य, देश किंवा 2 पेक्षा अधिक देशांचा रिजन यामध्ये देखील होऊ शकते. याचे उदाहरण म्हणजे युनायटेड नेशन्सच्या एन्व्हायरमेंट रिलेटेड समिट दरवर्षी असतात, ज्यामध्ये इतरही खूप सारे देश सहभागी होतात. भारत सुद्धा सहभागी होतो. यामध्ये जेव्हा एखाद्या मुद्द्यावर, उदाहरणार्थ फार्मरसाठी खतांची सबसिडी किंवा MSP यावर चर्चा होत असताना डेव्हलप्ड नेशन आणि डेव्हलपिंग नेशनमध्ये मतभेद असतात. त्यावेळी भारताला नेहमी विरोध करणारा चीन किंवा अनेक असे देश एका बाजूने होतात त्या मुद्द्यासाठी, कारण त्या देशांमध्ये देखील तोच प्रश्न असतो. इथे आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील रिजनलिझम पाहायला मिळते, कारण आपल्या प्रदेशासाठी इतरही अनेक देश मिळून एक रिजन तयार करतात. ही रिजनलिझमची कन्सेप्ट आहे. तुम्हाला आता थोडंफार लक्षात आले असेल रिजनलिझम म्हणजे काय. आपण मगाशी जे क्वेश्चन बघितले त्या प्रत्येकाची आन्सरची सुरुवात ही रिजनलिझमच्या डेफिनेशन पासून होणार, जी आपण आत्ताच पाहिली, आणि त्याचे एक्सप्लेनेशन जे आपण बघितले.
इथेच आपल्या अर्ध्या प्रश्नाची तयारी होऊन जाते. आता रिजनलिझम इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये कसे आहे आणि त्याचे काय परिणाम होतात ते आपण बघूया. भारतात रिजनलिझम म्हणजेच ज्याला आपण प्रादेशिकता म्हणतो ते फार मोठ्या प्रमाणात दिसून येते. याला कारणही तसेच आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 1.21 बिलियन इतकी आहे आणि भारतात 1600हून अधिक भाषा बोलल्या जातात. अनेक जाती, धर्म, प्रदेश रचना यामुळे भारतात खूप जास्त प्रमाणात डायव्हर्सिटी बघायला मिळते. या डायव्हर्सिटी काही वेळा लोकांची आयडेंटिटी तयार होऊ लागते आणि रिजनलिझम दिसून येतो. भारताच्या विस्तृत प्रदेशामध्ये आपल्याला जिओग्राफिकल डायव्हर्सिटी देखील बघायला मिळते. जसे आपण सर्वात उत्तरेला गेलो तर बर्फाच्छादित प्रदेश आहेत. सर्वात पूर्वेला घनदाट अशी जंगल संपत्ती असलेले काही राज्य आहेत. पश्चिमेला वाळवंट तर दक्षिणेला समुद्रकिनारा. या सर्व जिओग्राफिकल फीचर्समुळे याचे परिणाम तेथे राहणाऱ्या लोकांवर, त्यांच्या संस्कृतीवर झालेला असतो. यामुळे प्रत्येक प्रदेशाची त्याची स्वतःची अशी एक संस्कृती, बोलीभाषा, वेशभूषा पाहायला मिळते. हे सर्व घटक रिजनलिझमसाठी कारणीभूत ठरतात. त्यानंतर अजून एक घटक आहे जो काही वेळा रिजनलिझमच्या वाढीस प्रामुख्याने कारणीभूत ठरतो. तो म्हणजे रिजनल डेप्रिवेशन. Deprivation means it is such an environmental condition the form of which changes with economic, social and cultural differences. म्हणजेच आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक बदलांमुळे नैसर्गिक परिस्थितीमध्ये जो बदल घडून येतो किंवा जे स्वरूप बदलते त्याला आपण डेप्रिवेशन म्हणतो. हा सध्या रिजनलिझमसाठी मुख्य कारण म्हणता येईल, कारण पुढे आपण पाहणार आहोत सध्या जे रिजनलिझमचे इश्यू आहेत त्यामध्ये डेप्रिवेशन हा मुख्य घटक आहे. एखाद्या प्रदेशात काही कारणामुळे हानी घडून येत असेल किंवा हानी घडून येणार असेल तर प्रदेशातील लोकांमध्ये त्यावर प्रतिक्रिया उमटू लागतात. मग त्यातून काही वेळा रिजनलिझम वर्सेस नॅशनलिझम अशी देखील परिस्थिती निर्माण होते. काही भागात समजा वनसंपत्ती अधिक प्रमाणात आहे, ट्रायबल लोक आहेत, त्यांच्यासाठी ते महत्त्वाचे आहे आणि अशातच काही कारणास्तव किंवा सरकारच्या कोणत्या तरी योजनेमुळे जर त्या वनसंपत्तीबाबत काही निर्णय घेतले गेले जे की त्या ट्रायबल लोकांच्या दृष्टीने हिताचे नाहीत, तेव्हा तेथे रिजनलिझम पाहायला मिळते. तेव्हा ते लोक त्या प्रदेशाबद्दल अधिकच प्रोटेक्टिव्ह होतात. किंवा एखाद्या राज्यात प्रशासन चांगल्या प्रकारे राबविले जात आहे, योजना पुरवल्या जातात, निधी पुरवला जातो, त्यामुळे त्या राज्याची डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होते. या उलट एखाद्या राज्यात प्रशासन नीट राबविले जात नाही, योजना, निधी पुरवला जात नाही, त्यांची डेव्हलपमेंट कमी होते. तेव्हा अशा असमान वागणुकीमुळे काही वेळा रिजनलिझमचा मुद्दा तयार होतो. या सर्व कारणांमुळे रिजनलिझमची मुळे भारतात खोलवर रुजली गेली आहेत. त्यातून काही ग्रुप्स, ऑर्गनायझेशन तयार होतात जे त्या प्रदेशाचे प्रतिनिधित्व करत असल्याचे दाखवतात आणि विविध मागण्या होत राहतात. रिजनलिझम आपल्याला प्री इंडिपेंडन्स इरापासून बघायला मिळते. 1905 मध्ये ब्रिटिशांनी डिवाइड अँड रूल पॉलिसी वापरून बंगालच्या फाळणीचा प्रयत्न केला. तेव्हा सर्व देशातून विरोध झाला, आंदोलन देखील झाले. त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील भाषावार प्रांतरचनेची मागणी वाढू लागली. त्यामुळे 1950-60 दरम्यान दक्षिण भारतात प्रामुख्याने जास्त प्रमाणात आंदोलने झालीत. स्वातंत्र्यानंतर लगेचच काही वर्षातच भाषेच्या आधारावर राज्याच्या निर्मितीसाठी मागणी वाढू लागली. राज्यांच्या निर्मितीचा इतिहास यावर आपण सेपरेट चॅप्टर मध्ये बघणार आहोत. पण भाषा ही रिजनलिझमसाठी कसे कारण बनू शकते यासाठी थोडक्यात बघूया. स्वातंत्र्यानंतर भारतात ब्रिटिशांनी जी प्रांतांची रचना केली होती त्याचप्रमाणे सुरू होती. त्या प्रांतांमध्ये अनेक संस्थानांना जोडून एक प्रांत केला गेला
असल्यामुळे मोठ्या स्वरूपाचे प्रदेश होते. ब्रिटिशांनी ही रचना त्यांच्या राज्यकारभाराला चांगल्या पद्धतीने चालवता यावी यासाठी केली गेली होती. त्या प्रांतांना ते प्रॉव्हिन्सेस म्हणत, जसे की मद्रास, बॉम्बे आणि कलकत्ता हे प्रामुख्याने सर्वात मोठे प्रांत होते. या प्रांतांमध्ये खूप विविधता होती. भाषेची विविधता, सांस्कृतिक विविधता हे प्रांत मिळून सेमी फेडरल स्टेट बनवत होते. भाषावर प्रांत रचनेची मागणी स्वातंत्र्यानंतर हळूहळू वाढत चालली. त्यामुळे अनेक भागात मुवमेंट्स घडून येऊ लागल्या. काँग्रेसने 1920 मध्ये दिलेल्या आश्वासनामुळे लोक अधिकच मागणी करत होते. त्यामध्ये दक्षिण भारतात सर्वात जास्त मागणी दिसून येत होती. सुरुवातीला काँग्रेसचा भाषावर प्रांत रचनेला विरोध होता, कारण नुकताच 1947 ला भारत स्वातंत्र्य झाला होता. तरीही ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी देखील भारत देश नावाची अशी कोणती कॉन्सेप्ट तशी अस्तित्वात नव्हती. येथे संस्थानांचे राज्य होते, जसे की हैदराबाद संस्थान, म्हैसूर संस्थान. त्यामुळे भाषावर प्रांत रचना केली तर लोकांमध्ये देशाविषयी कमी अन राज्याविषयी अधिक भावना निर्माण होतील व हे देशासाठी धोकादायक ठरू शकते. म्हणूनच काँग्रेसचा सुरुवातीला याला विरोध राहिला. त्यानंतर 1953 मध्ये भाषावर पहिल्या राज्याची स्थापना केली गेली. ते राज्य म्हणजे आंध्र प्रदेश. याबरोबरच अनेक राज्यातून देखील हीच मागणी होत असल्याने SRC कमिशन तयार करण्यात आले. राज्यांची निर्मिती ही फक्त भाषावर केली गेली. त्यासाठी धर्म विचारात घेतला गेला नाही, तर भाषा ही एकच सर्वांशी जोडलेली आयडेंटिटी विचारात घेतली गेली. त्यामुळे भारताच्या नवनिर्मितीवेळी सर्वात शक्तिशाली साधन हे भाषा होते. कालांतराने विविध राज्यांमधून नवीन राज्यांची निर्मिती होत गेली. ती निर्मिती भाषावर होती. पण 2000 मध्ये छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड या राज्यांची निर्मितीमध्ये लँग्वेजचा रोल नव्हता. सध्या भारतात 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे काँग्रेस किंवा नेहरूंना भाषेच्या तत्वावर आधारित राज्यांची भीती वाटत होती, कारण भारत नुकताच स्वातंत्र्य झाला होता. तसेच त्याआधी देखील एकसंघ भारत देश म्हणून कॉन्सेप्ट नव्हती. होती ती म्हणजे आपली संस्थाने, राज्ये. त्यामुळे पुढे जाऊन ही राज्ये देशाच्या इंटिग्रिटीला धोका निर्माण करतील असे त्यांना वाटत होते. पण जे झाले ते त्याच्याबरोबर उलट झाले. भाषावार प्रांत रचनेमुळे भारताची युनिटी अधिकच मजबूत झाली. भाषावार झालेल्या प्रांत रचनेने राष्ट्रीय एकात्मता अधिकच बळकट केली. त्यामुळे इथे आपल्याला रिजनलिझमचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पाहायला मिळतो. त्याच वर्षी म्हणजे 1956 मध्ये श्रीलंकेच्या पार्लमेंटने देशाची ऑफिशियल लँग्वेज म्हणून सिन्हाला लँग्वेज डिक्लेअर केली. त्यामुळे श्रीलंकेत असणाऱ्या तमिळ भाषिकांमध्ये रोष निर्माण झाला. सिन्हाला आणि तमिळ भाषिक यांमध्ये आधीपासूनच खूप कॉन्फ्लिक्ट होते. त्यात पार्लमेंटने घेतलेला हा निर्णय, त्यामुळे श्रीलंकेत 1983 मध्ये सिव्हिल वॉर घडून आले. येथे आपल्याला रिजनलिझमचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पाहायला मिळतो. तसेच याचे दुसरे उदाहरण म्हणजे पाकिस्तानातील पंजाबी आणि उर्दू भाषिक पूर्वेकडील बंगाली भाषिकांचा नेहमी भावना दुखवत. त्यामुळे बांगलादेशची निर्मिती झाली. यामध्ये भारताचा देखील सहभाग होता. यातूनच रिजनलिझम घडून येत असताना त्यातून होणारे पॉझिटिव्ह परिणाम किंवा निगेटिव्ह परिणाम कसे असू शकतात हे आपल्याला पाहायला मिळते. रिजनलिझम लोकांपुढे आणण्यासाठी किंवा सरकारपुढे त्याच्या रिलेटेड आपली मते मांडण्यासाठी वेगवेगळ्या भागात वेगवेगळे मुवमेंटचे प्रकार पाहायला मिळतात. त्यांपैकी पहिला प्रकार आहे सेसेशनिझम. मीन्स पीपल हू वॉन्ट देअर रिजन ऑर ग्रुप to become separate from this country or large group to which it belongs. म्हणजेच एखाद्या गटाला, ग्रुपला त्यांच्या प्रदेश हा त्या देशापासून वेगळा हवा असतो. म्हणजेच एका नवीन देशाची आयडेंटिटी पाहिजे असते. त्यालाच सेसेशनिझम म्हणतात
उदाहरणार्थ नागालँड 1918 मध्ये पहिल्यांदा नागा क्लबची सुरुवात झाली. त्यानंतर 1946 मध्ये नागा नॅशनल काउन्सिलची स्थापना करण्यात आली. भाषावर प्रांतांची मागणी असतानाच 1955 मध्ये नागालँडमध्ये आर्म्ड इन्सर्जन्स घडून आली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी गव्हर्नमेंटने आफ्स्पा कायदा 1958 मध्ये तेथे लागू केला. 1963 मध्ये नागालँडची निर्मिती झाली, तरीही तेथील ग्रुप्सचा वेगळा नागालँड यासाठी मागणी चालूच होती. त्यानंतर ऑगस्ट 2015 मध्ये नागा पीस अकॉर्ड करण्यात आले. ग्रेटर नागालँड ची जी मागणी आहे त्यामध्ये आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, म्यानमार यांचा भाग मिळून सेपरेट ऑटोनॉमस प्रदेशची मागणी केली जात आहे. त्यामध्ये सेपरेट फ्लॅग असेल, सेपरेट कॉन्स्टिट्यूशन असेल आणि युनियन गव्हर्नमेंटला त्यामध्ये काहीही हस्तक्षेप करता येणार नाही. अशा प्रकारची मागणी यातून होताना दिसते. अशा प्रकारची मागणी ही देशाच्या इंटिग्रिटीला धोका पोहोचवू शकते. दुसरा टाईप आहे सेपरेटिझम. यामध्ये वेगळ्या देशाची नाही तर सेपरेट स्टेटची मागणी असते. यामध्ये लोकांना आहे त्याच देशाची आयडेंटिटी हवी असते, पण एका नवीन प्रदेशाची मागणी केली जाते. उदाहरणार्थ गोरखालँड डिमांड. उत्तरेकडील दार्जिलिंग, दाओस किंवा सिलिगुरी टेरिया यांचा जो भाग आहे हा मिळून गोरखालँड स्टेट तयार करावे अशी मागणी होत आहे. तसं बघायला गेले तर ही मागणी मोर्ले मिंटो रिपोर्ट पासून होत आली आहे. यामध्ये तिसरा टाईप आहे फुल स्टेटहुड. केंद्रशासित प्रदेश जे आहेत त्या प्रदेशांची मागणी असते की त्यांना पूर्ण राज्यांचा दर्जा मिळावा. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कारणांसाठी पूर्ण राज्यांचा दर्जा मिळावा अशी त्यांची मागणी असते. फॉर एक्झाम्पल दिल्ली. त्यानंतर चौथा टाईप आहे डिमांड फॉर ऑटोनॉमी. यामध्ये शक्यतो एखादी पॉलिटिकल पार्टी ऑटोनॉमीची डिमांड करत असते. उदाहरणार्थ DMK किंवा अकाली दल. हे आहेत टाइप्स ऑफ रिजनल मुवमेंट्स. आपण रिजनल मुवमेंटचे टाइप्स बघितले. त्याच रिलेटेड महाराष्ट्रामध्ये नेहमी चर्चेत एक मुवमेंट असते, ती म्हणजे विदर्भ मुवमेंट. महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागाला विदर्भ असे म्हटले जाते. एका आख्यायिकेनुसार विदर्भ नावाच्या राजावरून त्या प्रदेशाला विदर्भ म्हटले जाते. महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रादेशिक विभाग विदर्भ आहे, ज्यामध्ये 11 जिल्ह्यांचा समावेश होतो. महाराष्ट्राच्या एकूण विस्तारापैकी 31% भूभाग विदर्भात येतो, तर लोकसंख्येमध्ये त्याचे प्रमाण 21% इतके आहे. स्वातंत्र्य विदर्भाची मागणी सर्वात पहिल्यांदा 100 वर्षांपूर्वी उठवण्यात आली होती. त्याचा परिणाम म्हणून मध्य प्रांतांच्या विधिमंडळाने नागपूर येथे 1 ऑक्टोबर 1938 रोजी महाविदर्भाचे स्वतंत्र राज्य तयार करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर केला होता. त्यामुळे 1 ऑक्टोबर हा दिवस विदर्भ दिन म्हणून देखील साजरा केला जातो. ही घटना संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीपूर्वी घडली होती, पण नंतर देशाच्या राजकारणात मोठे बदल होत गेले. महाराष्ट्राची स्थापना झाली आणि विदर्भाचा प्रश्न मागे पडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा विदर्भाच्या निर्मितीच्या बाजूने होते. त्यांचे म्हणणे होते की प्रशासन नीट चालविण्यासाठी व अधिक कार्यक्षम करण्यासाठी एकच भाषा असलेली 2 किंवा अधिक स्वतंत्र राज्य केली जाऊ शकतात. त्यानुसार महाराष्ट्राबरोबर पूर्वेकडील महाराष्ट्राचा देखील कार्यक्षम असा विकास होऊ शकतो. त्यासाठी 2 स्वतंत्र राज्य तयार करावी असे त्यांचे मत होते व त्यासाठी नागपूर ही राजधानी असेल असे देखील त्यांनी सांगितले होते. पुढे 1953 मध्ये नागपूर पॅक्ट झाला, ज्यामध्ये महाराष्ट्रातील इतर भागांप्रमाणे विदर्भाचा देखील विकास होईल, त्याकडे लक्ष दिले जाईल अशी अट घालण्यात आली. त्यामधील एक महत्त्वाची अट म्हणजे वर्षातील एक अधिवेशन नागपूर येथे होईल अशी होती, ज्यामध्ये विदर्भातील प्रश्नांवर चर्चा होईल.
पण कालांतराने विदर्भाकडे दुर्लक्ष होत गेले व इतर प्रदेश व विदर्भ यांच्यामधील विकास समन्वय साधता आला नाही. पाण्याचा प्रश्न, त्यासाठी उपाययोजना, बेरोजगारी हे प्रश्न वाढतच गेले. तसेच अधिवेशनामध्ये देखील विदर्भावरील प्रश्नांची चर्चा ही कमी प्रमाणात होऊ लागली व सर्वसाधारण अधिवेशनाप्रमाणे इतर भागाची चर्चा देखील जास्त प्रमाणात होऊ लागली. या सर्व कारणामुळे विदर्भ मुवमेंट ही आज सुद्धा सुरू आहे. वेगळ्या विदर्भाची मागणी ही आताही केली जात आहे. आता आपण पाहूयात रिझन्स फॉर रिजनलिझम. त्यामध्ये पहिला आहे जिओग्राफिकल फॅक्टर. आत्ताच आपण विदर्भ मुवमेंट बघितली, त्याप्रमाणे एखाद्या प्रदेशाची रचना किंवा त्याचे भौगोलिक स्थान हे रिजनलिझमच्या वाढीस कारणीभूत कसे ठरू शकते ते आपण पाहिले. एखाद्या प्रदेशाची एक युनिक आयडेंटिटी असते, त्यामुळे तिथले लोक त्या प्रदेशासाठी प्रोटेक्टिव्ह होतात किंवा कॉन्शियस होतात. त्यामुळे जिओग्राफिकल फॅक्टर हा रिजनलिझमसाठी कसा कारणीभूत ठरू शकतो हे आपण पाहिले. त्यानंतर दुसरे रिझन आहे हिस्टॉरिकल फॅक्टर. काही प्रदेशांमध्ये काही हिस्टॉरिकल फॅक्टर्स असतात, जसे की आपण मध्ययुगीन इतिहासात वाचले असेल की चोला राजा किंवा पांड्याज यांनी साऊथ इंडियन रिजनमध्ये जी डेव्हलपमेंट केली आहे किंवा जी मंदिरे वास्तू उभ्या केल्या, हे देखील रिजनलिझमसाठी कारण ठरू शकते. त्यामध्ये आता तिसरा फॅक्टर आहे कल्चरल अँड रिजनल फॅक्टर, रिलिजन फॅक्टर. सांस्कृतिक आणि धार्मिक गोष्टी या भाषेइतक्या नाही, पण भाषेप्रमाणे एखादी आयडेंटिटी तयार करतात. त्यामुळे हा देखील एक रिझन होऊ शकते. चौथे आहे लिंग्विस्टिक फॅक्टर. यामध्ये आपण मगाशी बघितले की भाषा ही एखादा नवीन प्रदेश किंवा राज्य बनवण्यात कसे कारणीभूत ठरू शकते व त्याद्वारे राज्यांची निर्मिती कशा प्रकारे झाली हे आपण पाहिले आहे. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही देखील एखाद्या प्रदेशाची आयडेंटिटी होऊ शकते, ज्यामुळे रिजनलिझम दिसून येतो. त्यानंतर आहे पॉलिटिकल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फॅक्टर. यामध्ये आपण मगाशी बघितले ग्रेटर नॅगॅलेम चे उदाहरण. नॉर्थ ईस्टचा बराचसाच रिजन हा पॉलिटिकली ॲडमिनिस्ट्रेटिव्हली दुर्लक्ष होत गेला आहे. त्यामुळे तेथे रिजनलिझमसाठी हा फॅक्टर इम्पॉर्टंट ठरू शकतो. रिजनलिझम स्वातंत्र्यानंतर भारतात कसा वाढला ते आपण बघितले, पण आता स्वातंत्र्यानंतर देखील रिजनलिझमचे विस्तीर्ण बदललेले स्वरूप काही ठिकाणी पाहायला मिळते. रिजनलिझम अजूनही भारतात तग धरून असण्यामागे काही कारणे आहेत. त्यातील पहिले कारण म्हणजे सोशो इकॉनॉमी पॉलिटिकल फॅक्टर. यामध्ये आपण जेवढे पण रिफॉर्म्स आणायचे प्रयत्न केले त्यामधील बरेचसेच नीट इम्प्लिमेंटेशन झाले नाहीत किंवा ज्या योजना इम्प्लिमेंट झाल्या नाहीत त्यानंतर जी फ्युडल मेंटॅलिटी आहे लोकांची ती अजून बदललेली नाही, अशा कारणांचा यामध्ये समावेश होतो. त्यानंतर आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. एखाद्या प्रदेशात जर इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम आहे किंवा इरिगेशन सिस्टीम प्रॉब्लेम आहे किंवा रस्ते वाहतूक यातील बरेचसे जे सब्जेक्ट आहेत ते स्टेट सब्जेक्टचा पार्ट आहे. त्यामुळे हे जे इश्यूज आहेत त्याच्या अंडर डेव्हलपमेंटमुळे भारतात आजही रिजनलिझम कंटिन्यू आहे. तिसरे रिझन आहे इकॉनॉमिक ग्रोथ. प्रत्येक देशाची इकॉनॉमिक पॉवर ही वेगळी असते. प्रत्येक प्रदेशाची इकॉनॉमिक पॉवर ही वेगळी असते. कोणाची कमी तर कोणाची जास्त असते. त्यामुळे त्या भागातील डेव्हलपमेंट त्यावर डिपेंड असतात. एखाद्या प्रदेशाची सातत्याने ग्रोथ होत आहे व त्याच्या उलट एक प्रदेश सतत अंडर डेव्हलपमेंट कंडिशनमध्ये जात आहे, तर इथे रिजनल डेप्रिव्हेशनमुळे देखील रिजनलिझम होऊ शकते. त्यानंतर आहे सोशल एक्सपेंडिचर. सोशल एक्सपेंडिचर
म्हणजेच एज्युकेशन, हेल्थ, सॅनिटेशन या गोष्टींवर केला जाणारा खर्च, तेथील लोकांना मिळणाऱ्या सुविधा यांचा देखील परिणाम रिजनलिझमवर होतो. त्यानंतर एक इम्पॉर्टंट थेरी आहे ती म्हणजे सन ऑफ सॉइल. यामध्ये एखाद्या रिजनमध्ये एक मेजर लिंग्विस्टिक ग्रुप असतो, तो तिथला डॉमिनंट असतो. म्हणजेच महाराष्ट्रात जसं मराठी माणूस सर्वात मराठी भाषा बोलली जाते, यावरून ग्रुप तयार होतो. ज्यांची आयडेंटिटी भाषा किंवा रिजनची जी मेन आयडेंटिटी असते ती त्या ग्रुपची आयडेंटिटी असते. त्याला आपण सन ऑफ सॉइल म्हणतो. ही कारणे असू शकतात ज्यामुळे इंडियामध्ये आजही रिजनलिझम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. आपण रिजनलिझम पाहत असताना काही उदाहरणे बघितली. त्यातून झालेले चांगले आणि वाईट परिणाम तुम्हाला समजले असतील. असेच अजून काही रिजनलिझमचे परिणाम होतात ते आपण पाहूया. याचे काही पॉझिटिव्ह परिणाम देखील आहेत आणि काही निगेटिव्ह परिणाम देखील आहेत. पॉझिटिव्ह मध्ये आपल्याला पाहायला मिळते की लोकांना एक आयडेंटिटी मिळते, मग ती भाषेची असेल किंवा ज्या भागात राहतात त्या भागाची असेल. त्यामुळे लोकांची एक कॉमन आयडेंटिटी तयार होते. त्यानंतर आहे रिजनल इश्यूज. रिजनल इश्यूज डिस्कशन, त्यावर उपाययोजना, यामुळे इकॉनॉमिक, पॉलिटिक्स आणि सोशल डेव्हलपमेंट होते. लोक आपल्या प्रदेशाबद्दल जागरूक होतात. त्यानंतर हेल्दी कॉम्पिटिशन देखील आपल्याला पाहायला मिळते. उदाहरणार्थ नीती आयोग दरवर्षी स्वच्छ शहरांसाठी रिपोर्ट जाहीर करतो. त्यामुळे विविध प्रदेशातील लोक आपल्या प्रदेशाची रँक त्यामध्ये यावी यासाठी प्रयत्न करतात. याला देखील रिजनलिझम कारणीभूत आहे. तसेच त्या भागातील लोकांमध्ये एकता वाढविण्यास देखील रिजनलिझम कारणीभूत ठरू शकतो. यामध्ये निगेटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा दिसून येतात. त्यामध्ये आपण बघितले सेसेशनिझम मुवमेंट असेल किंवा पॉलिटिक्सवर त्याचा काय परिणाम होतो, रायट्स असतील किंवा इकॉनॉमिक दृष्ट्या परिणाम होतो. काही वेळा याचे परिणाम इंटरनॅशनल लेवलवर देखील पाहायला मिळतात. आज आपण रिजनलिझम कन्सेप्ट, त्याचे टाइप्स, रिझन्स, इम्पॅक्ट आणि करंट रिलेटेड काही इश्यूज, मुवमेंट्स बघितले. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रिजनलिझमवरच्या क्वेश्चन्सवर सविस्तर चर्चा करणार आहोत. थँक्यू.